गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं गेलं यात शंका नाही। पुणे जमीन व्यवहार प्रकरणावरून अंजली दमानी यांचा आरोप। दुसऱ्यांकडून काही गोष्टी होतात त्यावरून मला टार्गेट केलं जातं। सर्व नियमाने करतो पण मला चुकीचं खपत नाही। 3 वेळा स्पष्टीकरणही दिलंय। पार्थ पवार प्रकरणावरून अजित पवारांचं भाष्य। पार्थ पवार आणि अमेरिया कंपनीला जमीन व्यवहाराची संपूर्ण माहिती। पार्थ पवारांवरती ताबडतोब एफआयआर दाखल व्हावा अंजली दमानी यांची मागणी। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेरिया कंपनीकडे फक्त 10 दिवस। 42 कोटी कोण भरणार प्रश्न उपस्थित। शुल्क न भरल्यास कारवाई होणार असल्याचीही माहिती। अमेरिया कंपनीकडून कायदेशीर व्यवहार समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई। पुणे जमीन प्रकरणी शीतल तेजवानीची हायकोर्टात धाव तर सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करा हायकोर्टाच्या सूचना। शिवसेना पक्ष चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। अपात्रता कारवाईवर देखील सुनावणी होण्याची शक्यता। सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपात प्रवेश दिल्यानं तातडीनं कारवाईची मागणी। रुपाली ठोंबरे पाटील आणि अजित पवार यांची भेट। 2 दिवसात माझी सविस्तर भूमिका मांडणार रुपाली ठोंबरे पाटील यांची माहिती। नागपूर जिल्ह्यात अखेर महायुती एकत्र महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा बैठकीत निर्णय। मात्र अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी। कणकवलीत शहर विकास आघाडीत निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव। मात्र शिंदे सेनेसोबत जाण्यावर ठाकरेंची नाराजी सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। दिल्ली स्फोट प्रकरणातील तपासासंदर्भात माहिती देणार तर षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही मोदींचा इशारा। डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल फलाह विद्यापीठाच्या परिसरात होती। स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप तर अल फलाह विद्यापीठ चौकशीच्या फेऱ्यात। डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमरकडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेकी। 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता। मुझम्मिलच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा। दिल्ली ब्लास्ट प्रकरणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी। शोपियानमधील जमात-ए-इस्लामवर पोलिसांचा छापा। मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन केलं जाणार। माजी खासदार उन्मेष पाटलांसह 4 विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5.33 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप। उन्मेष पाटलांच्या अटकेचीही शक्यता। रोहित आर्याच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशीच्या मागणीची याचिका। मुंबई हायकोर्टाचा याचिका दाखल करून घेण्यास नकार। सांगलीमध्ये दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहितेंची वाढदिवसाच्याच दिवशी हत्या। हल्ल्यानंतर संतप्त जमावाकडून हल्लेखोर शाहरुख शेखला बेदम मारहाण। जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू। निठारी हत्याकांडातील सुरेंद्र कोली सुप्रीम कोर्टाकडून निर्दोष घोषित। कोलीविरोधातील पुरेसे पुरावे नसल्यानं कोर्टाकडून निर्दोष सुटका। शुक्रवार शनिवारी घाटकोपर कुर्ला चेंबूर आणि माटुंगामध्ये पाणी नाही। जुन्या जलवाहिन्या बदलणार। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। मच्छीमारांना QR कोडचे ID दिले जाणार। समुद्रात मासे पकडण्यासाठी जाणाऱ्यांसाठी नवीन नियमांची अधिसूचना जारी। साताऱ्याच्या फलटणमधील जिंती गावात जितोबा काळभैरव जन्मोत्सवाचा मोठा उत्साह संपन्न तर जितोबा मंदिरामध्ये हजारो पणत्या लावून दीपोत्सव साजरा। ड्रोनच्या माध्यमातून टिपली आहेत दृश्य। पुणे गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून